महापौर निवडणुकीमध्ये भाजपची सरशी झाली आहे। राज्यातील 9 महापालिकांमध्ये भाजपचे महापौर ठरलेले आहेत आणि यामध्ये 8 महापालिकांमध्ये भाजपचा महापौर ठरलेला आहे, तर अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीचा महापौर हा ठरलेला आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपच्या हिमगौरी आडके यांची महापौरपदी वर्णी लागली आहे, तर शिवसेनेच्या विलास शिंदे यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे। तर अमरावती महानगरपालिकेमध्ये महापौरपदी भाजप महायुतीचे श्रीचंद तेजवानी यांची निवड झाली आहे, तर भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला एमआयएमच्या बडनेरामधील महिला नगरसेविका मीरा कांबळे यांचा पाठिंबा मिळाला आहे। कोल्हापूरमध्ये भाजपच्या पहिल्या महापौर होण्याचा मान कृपा राणी निकम यांनी पटकावलेला आहे। कृपा राणी निकम कोल्हापूरच्या 51व्या महापौर झाल्यात। महापौर निवडीनंतर महायुतीचा महानगरपालिकेमध्ये जल्लोष पाहायला मिळाला। तर अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीचा महापौर बनलेला आहे। ज्योती गाढे यांची महापौरपदी निवड झाली आहे आणि त्या शिवाजी कर्डिले यांच्या कन्या आहेत, तर उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव यांची निवड झाली आहे। सोलापूरमध्ये महापौरपदी भाजपच्या विनायक कोंडियाल यांची निवड झाली आहे। शिवसेना नगरसेवकांनी माघार घेतली आणि त्यामुळे विनायक कोंडियाल बिनविरोध निवडून आले। समान निधी देण्याच्या अटीवर शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी महापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या रवी लांडगे यांची निवड झालेली आहे, तर उपमहापौरपदी भाजपच्या शर्मिला बाबर यांची निवड झाली आहे। उपमहापौर निवडणुकीतून राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांनी माघार घेतली आहे। तर धुळ्यामध्ये महापौरपदी भाजपच्या मायादेवी परदेशी, तर उपमहापौरपदी भाजपच्या ज्योत्स्ना पाटील यांची निवड झाली आहे। मायादेवी परदेशी आणि ज्योत्स्ना पाटील यांना 50 मतं मिळालेली आहेत, तर राष्ट्रवादी शिवसेना युतीच्या उमेदवाराला 13 आणि एमआयएमच्या उमेदवाराला 10 मतं मिळाली आहेत। एक नगरसेवक तटस्थ राहिला आहे। नागपूरमध्ये सुद्धा भाजपचा महापौर बनलेला आहे। नीता ठाकरे यांची महापौरपदी वर्णी लागली आहे, तर उपमहापौर लीला हातीबेड यांची निवड झाली आहे। तर जळगाव महापालिकेमध्ये महापौर पदासाठी भाजपच्या दीपमाला काळे आणि उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे।